जय हरी. एकादश स्कंध भाग 71. तिसऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला समजून देत आहेत की आत्मा म्हणजेच परमात्मा. तर इंद्रियांच्या आणि मन बुद्धीच्या कक्षेमध्ये येणाऱ्या सगळ्या दृश्य वस्तूंचं ज्ञान माणसाला प्रत्यक्ष होऊ शकतं. म्हणजे आपण सांगू शकतो की नाही, ही असं आहे, ते तसं आहे, अमुक पदार्थ असा आहे, हे आहेपणाचं वर्णन सगळ्या दृश्य वस्तूंना लागू पडतं. परंतु परमात्म्य वस्तू किंवा आत्मवस्तू इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या कक्षेत येत नाही. अर्थात आत्मवस्तूचं वर्णन करताना आत्मा अमुक पदार्थासारखा नाही असंच सगळ्या दृश्याचा संदर्भ देऊन सांगावं लागतं. यालाच नेती असं म्हणतात. इंद्रियांनी पाहिलेलं, मनाने ग्रहण केलेलं आणि बुद्धीनं जाणलेलं सगळं ज्ञान आपण शब्दरूपानं व्यक्त करतो. मनोबुद्धीची गती जिथपर्यंत जाते तिथपर्यंत वाणीचा प्रांत असतो. आत्म्याच्या ज्ञानासाठी वाणीचा उपयोग नाही. फक्त आत्म्याकडे जाण्याचा मार्ग कोणता, इतकंच काम वाणी करते. म्हणजे मार्ग दाखवते पण पुढे जाऊ शकत नाही. बीज स्वतः नाहीसं होऊन अंकुरास जन्म देतं. त्याचप्रमाणे शब्द स्वतः मरतो आणि मग जीवाला आत्मज्ञान होतं. याचा अर्थ इतकाच की शब्दज्ञान देहबुद्धीचा धर्म असल्यानं देहबुद्धी मेली म्हणजे शब्दज्ञान विराम पावतं आणि तसं झालं की हृदयस्थ स्वयंप्रकाश आत्मा पूर्ण ऐश्वर्यानं प्रगट होतो. वैकुंठ, कैलास, क्षीरसमुद्र वगैरे वगैरे कल्पना हे माणसाचं मन करू शकतं. आणि या कल्पना म्हणल्यानंतर एक आठवलं, आपल्या इथे पण ते असणारच, पण माझा स्वतःचा अनुभव अमेरिकेमध्ये गेल्यावर कॅलिफोर्नियामध्ये माझ्या मुलाच्या मित्राकडे आम्ही गेलो होतो. तेव्हा त्यांनी एक उपकरण म्हणायचं किंवा गेम, तो असा सेंटरला उभं केलं होतं आम्हाला. आणि आपण ते लहानपणी नाही का काचेचं ते हे असायचं आणि त्याच्यामध्ये गोल भिंग असल्यासारखं आणि आतमध्ये ते चित्र फिरलेले दिसायचे आणि आपण इकडून हात लावायचा आणि डोळे फक्त त्या गोल भागाच्या तिथे लावायचे आणि मग तो जो गेम ते आपल्याला दाखवणारं मग ते सांगायची, ये बम्बई का बाबू है, ये आगे चल रहा है, ये इसके पीछे ट्रेन चल रही है. ते लहानपणीचा जसा तो गेम त्या लहानपणी पाहिलेला तसा आत्ता पाहिला, तर त्यामध्ये ते डोळ्याला लावलं होतं आणि आतमध्ये इतकं छान दृश्य दिसत होतं की उजवीकडे नजर फिरवली की वेगळंच निसर्ग सौंदर्य, समोर नजर केली की त्याहीपेक्षा वेगळं निसर्ग सौंदर्य, डाव्या बाजूला बघितलं तर तेही इतकं सुंदर, इतकं मनोहर, इतकं छान की आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असं होतं ते. म्हणजेच तिथे लक्षात आलं की कल्पना हे माणसाचं मनच करू शकतं. आणि या मनामध्ये ज्या ज्या कल्पना करू, अर्थात त्याला व्हर्च्युअल रियालिटी शो किंवा असं म्हणतो आपण, आणि त्याच्याद्वारे अशाश्वतातलं जे आहे ते शाश्वत वाटायला लागतं. असं काहीतरी ते बघितलं आणि तेव्हाच लक्षात आलं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कल्पना करतो. मग हे कल्पना करणारं कोण आहे, तर माणसाचं मन आहे. पण तेच मन आत्मस्वरूपाची खरी कल्पना करूच शकत नाही. त्रिभुवनाची कल्पना करणारं मन
आत्मस्वरूपामध्ये शिरू शकत नाही. वस्तूचा धर्म ओळखून तिच्या स्वरूपाचा निश्चय करणं हा बुद्धीचा धर्म आहे. पण तिला देखील आत्मा अगम्यच राहतो. मन आणि बुद्धी यांना ज्याचं आकलन करता येत नाही तो आत्मा वाणीला देखील अगम्य राहतो. शब्दाला आत्मस्वरूप गोचर होत नाही. आकाशाला मोठेत बांधायचं म्हणलं तर मोठेचे चारी पदर रिकामेच राहतात. तसं शब्दानं आत्मस्वरूप आकलन करू लागलं तर शब्दाचा अर्थरूप धर्मच नाहीसा होतो. प्राणाच्या सत्तेनं इंद्रिय हालचाल करतात. आता आपल्या देहामध्ये प्राणमय कोश, मनोमय कोश, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश हे सगळे आहेत. आता या प्राणाच्या सत्तेनं इंद्रिय हालचाल करतात म्हणजेच कोण आहे तर प्राणमय कोश आहे. आता हा प्राणमय कोश म्हणजे कसा तर 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय असं मिळून हा प्राणमय कोश होतो, किंवा 5 प्राण आणि 5 उपप्राण. आता हे उपप्राण कोणते? आता 5 प्राण तर सगळ्यांना माहिती आहेत. व्यान, उदान, समान, अपान हे सगळ्यांना माहिती आहेत. तर उपप्राण हे कोणते आहेत तर नाग. उपप्राणामध्ये नाग या उपप्राणाद्वारे काय होतं तर व्यक्ती ढेकर देतो. दुसरा उपप्राण कूर्म. याच्या संगतीने किंवा या प्राणामुळे व्यक्ती काय करतो तर डोळ्यांची उघडझाप करतो. तिसरा उपप्राण कृकल प्राण. यामुळे शिंक येते. चौथा उपप्राण देवदत्त. यामुळे व्यक्तीला जांभई येते. 5वा उपप्राण धनंजय. हा शरीरामध्ये असतो आणि शेवटी शवालाही तो फुगवतो. तर प्राणाच्या सत्तेनं व्यक्तींची इंद्रिय हालचाल करतात. हालचाल म्हणजे क्रियाशक्तीचं व्यक्तरूप होय. म्हणूनच आपण काय म्हणलं 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय म्हणलं नाही का. तर कोणत्याही क्रियेला आत्मा आकलन होत नाही. मग इंद्रियांना तो कसा सापडणार? डबक्याच्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतं, पण त्यामुळं सूर्य काही ओला होतो का? नाही. मन, बुद्धी, इंद्रिय या सगळ्यांना प्रेरणा देणारा आत्मा त्यांना आकलन होईल हे कसं शक्य आहे? सगळं दृश्य ओलांडून राहणारा आत्मा मनाचं मूळ मन आहे. बुद्धीची ज्ञानमय बुद्धी आहे. डोळ्याचा मूळ डोळा आहे. कानाचा लक्षरूप मूळ कान आहे. तसंच तो नाकाचं मूळ नाक आहे. जिभेची मूळ जीभ आहे. त्वचेची त्वचा आणि जीवाचाही अंतर्यामी जीव आहे. तो इंद्रियांना प्रेरणा देतो आणि कर्म करून अकर्ता राहतो. म्हणजे कर्म केल्यानंतरही करते पण स्वतःकडे घेत नाही. असा आत्मा इंद्रियांचा विषय होणं कदापिही शक्यच नाही. बुद्धी सूक्ष्म असली तरी आत्म्यापर्यंत ती पोहोचू शकत नाही. मनपणानं मन तिथपर्यंत जाऊ शकत नाही. कान, डोळे, नाक यांच्या विषय संयोगानं तो भेटू शकत नाही. प्राणाला त्याच्यापर्यंत जाता येत नाही. त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असता वाणी लाजते आणि आपणहूनच मागे परतते. आता एखाद्याला लक्षात नाही येणार की हे असं का होतं की वाणी लाजते आणि आपणहूनच मागे परतते. तर यासाठी आपण एक रामायणातला दृष्टांत बघूया. सीतेचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं. तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यासोबत होत्या आणि सगळ्यांचे राजमुकुट एका रांगेमध्ये ठेवलेले होते. आता मैत्रिणींची उत्सुकता. हे सगळे राजमुकुट बघितल्यानंतर ते सीतेला म्हणतात, का गं म्हणे सीते, हे राजमुकुट कुणाकुणाचे आहेत? मग ती जो राजमुकुट राजा दशरथांचा होता
त्याच्याकडे बोट दाखवते आणि म्हणते, हा माझ्या सासऱ्यांचा, हा लक्ष्मण भाऊजींचा, हा दशरथ भाऊजींचा, हा शत्रुघ्न भाऊजींचा, आणि जो नंतर राजमुकुट येतो त्याच्याकडे बोट पण दाखवत नाही, मान खाली घालून शांत उभी राहते. म्हणजे शब्द तिथेच थांबला, वाणी लाजली आणि आपणूनच मागे परतली. याचा अर्थ तो मुकुट कुणाचा होता? अर्थातच प्रभू श्रीरामचंद्रांचा. मग हे जर या बाबतीत असं होत असेल की जर आम्हाला आत्मतत्वाचा शोध घ्यायचा असेल आणि त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना मग इतर कर्मेंद्रियांना तिथे मुळीच महत्त्व नाही हे सांगायला नको. कारण मन जात नाही, बुद्धी जात नाही, कान, डोळे, नाक हे कुणीही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर मग इतर कर्मेंद्रियांना तिथे मुळीच महत्त्व नाही. अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ठिणग्या निघतात, पण सूर्यकांत मणी हा किंवा आता या ठिणग्या निघाल्या, पण त्यांच्यामध्ये अग्नीचं पूर्ण स्वरूप प्रगट होतं का हो? नाही. सूर्य उगवला म्हणजे असंख्य सूर्यकांतमणी प्रकाश टाकतात, पण त्यांच्यामध्ये सूर्याचं मूळ स्वरूप प्रगट होतं का? नाही. समुद्रात अनंत लाटा निर्माण होतात, पण त्यांच्यामध्ये समुद्राचं वास्तविक स्वरूप कधीच प्रगट होत नाही. त्याचप्रमाणे आत्म्यापासून नाना प्रकारची इंद्रिय दृश्य स्वरूपास येतात, पण त्यांना आत्म्याच्या मूळ स्वरूपाची ओळख कशानेही होऊ शकत नाही. यासाठी एक छोटंसं उदाहरण असं की केळापासून केळीचं झाड होत नाही किंवा साखरेपासून ऊस होत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत इंद्रियांना आत्मस्वरूप जाणणं शक्य होत नाही. जय हरी.